पहिला शमूएल अध्याय 17। पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सैना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफस दम्मीन येथे छावणी दिली। इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिष्ट्यांशी युद्ध करावयास सैन्य रचना केली। पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले। त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते। तेव्हा गथ एथला गल्याथ नामक एक महावीर पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला। त्याची उंची 6 हात 1 वीत होती। त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता व त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते। त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते। त्याने पायात पितळी मोजे चढविले होते व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती। त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता। त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेकेल होते। त्याची ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालला होता। तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने मजकडे यावे। याने मजशी लढून मला ठार मारिले तर आम्ही तुमचे दास होऊ, पण माझी त्याचवर सरशी होऊन मी त्यास मारिले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी। तो पलिष्टी म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यास मी कसपटासमान लेखीत आहे। कोणाही पुरुषास मज पुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू। शौल व सर्व इस्रायल यांनी या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले। आता यहुदातील बेथलेहेमच्या इशाय नामक एफ्राथ्याला दावीद नामे पुत्र होता। इशायास 8 पुत्र होते। तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता। इशायाचे 3 वडील पुत्र शौलाबरोबर लढाईस गेले होते। लढाईस गेलेल्या त्या 3 पुत्रांची नावे ही: ज्येष्ठ पुत्र अलियाब, दुसरा अबिनादाब व तिसरा शम्मा। सर्वाहून धाकटा दावीद होता। तिन्ही वडील पुत्र शौलाबरोबर गेले होते। दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जात येत असे। तो पलिष्टी 40 दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे। इशायाने आपला पुत्र दावीद यास म्हटले, 1 एफाभर हुरडा व ह्या 10 भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांकडे लवकर जा आणि पनेरीचे 10 गोळे त्यांच्या सहस्त्रपतीस नेऊन दे। तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खूण आण। शौल, तुझे भाऊ व सर्व इस्रायल लोक एला नामक खोऱ्यात पलिष्ट्यांशी युद्ध करीत आहेत। दावीद सकाळीच उठला व शेरडे मेंढरे एका राखणाऱ्याच्या हवाली करून इशायाने त्यास सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला। सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या गाडेतळावर जाऊन पोहोचला। इस्रायलांनी व पलिष्ट्यांनी आपापल्या सैना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या। दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणाऱ्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांपाशी जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारिले। तो त्याचपाशी बोलत असता पहा, पलिष्ट्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्याथ नावाचा पलिष्टी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला। ते दावीदाने ऐकले। त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले। इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्रायलाची निर्भत्सना करावयास आला आहे। जो कोणी त्याला ठार मारील त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील व आपली कन्या त्यास देईल आणि इस्रायलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील। आसपास उभे असणाऱ्या लोकास दावीदाने विचारिले, या पलिष्ट्यास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय?
लोकांनी त्यास वरच्या प्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करील त्यास अमुक अमुक मिळेल. दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता. ते त्याचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले. तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, येथे आलास कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे आहेत, ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेस? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे. तू केवळ लढाई पाहण्यास येथे आला आहेस. दावीद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना? मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारिले. तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलास कळविले. मग त्याने त्यास बोलावू पाठवले. मग दावीद शौलास म्हणाला, त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्यांशी लढेल. शौल दाविदास म्हणाला, ह्या पलिष्ट्यांशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकिले. हा असून ती पलिष्टी त्या दोघांपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सैन्यास तुच्छ लेखिले आहे. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातातून सोडविल. तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. शौलाने आपला पेहराव दाविदास लेवविला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढविले. दावीद आपली तरवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला, कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शौलास म्हणाला, ही घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला यांचा सराव नाही. म्हणून दाविदाने ती उतरून ठेवली. मग त्याने आपली काठी हाती घेतली. ओहोळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेविले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला. तिकडे तो पलिष्टीही दाविदाच्या जवळ आला. त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. त्या पलिष्ट्यांनी दाविदास न्याहाळून पाहिले, तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो पलिष्टी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस? त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदास शिव्याशाप दिले. तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये, म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल. मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना करावयास जवळ आला. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करावयास सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या मस्तकावर असा मारिला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. या प्रकारे दाविदाने गोफण गुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तरवार नव्हती. दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तरवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शीर छेदिले.
आपला महावीर गत झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले. मग इस्रायल व यहुदी उठले आणि रणशब्द करीत गत व एक्रोन यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले आणि पलिष्टी शारइमाच्या वाटेत गत व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले. मग इस्रायल लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांनी त्यांची छावणी लुटली. दाविदाने त्या पलिष्ट्यांचे शिर यरुशलेमेत नेले, पण त्याची शस्त्रास्त्रे त्याने आपल्या डेऱ्यात ठेवली. दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करण्यास गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अब्नेर यास विचारले, अब्नेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र? अब्नेर म्हणाला, महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही. राजाने म्हटले, तो तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे याचा तपास कर. दावीद पलिष्ट्यास मारून परत आला तेव्हा त्याचे शिर त्याच्या हाती होते. अब्नेराने त्याला तसेच नेऊन शौलापुढे उभे केले. शौलाने त्यास विचारले, हे तरुणा, तू कोणाचा पुत्र? तेव्हा दावीद म्हणाला, आपला दास बेथलेहेमकर इशाय याचा मी पुत्र.